तर रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। संपूर्ण जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसलाय। या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली। कणकवली, वैभववाडी या तालुक्यामध्ये पावसाचा जोर आहे। मालवण परिसरात काही ठिकाणी रस्त्यावरती झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। दरम्यान हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। तर सिंधुदुर्गात रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय। जानवली आणि गड नदीला पूर आला असून सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे संगम नदीचं पाणी वाढलेलं आहे। त्यामध्ये झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते। सिंधुदुर्गामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतोय। मी सध्या उभा आहे संगम पॉईंटवरती, जिथे जानवली आणि गड नदी पात्र हे एकत्र येऊन मिळतं आणि त्याच नदी पात्राचं मी आहे। आणि इथे जर पाहिलं तर पाणी जे आहे ते झपाट्याने वाढलेलं आहे। जवळपास जर पाहिलं तर आपण इशारा पातळीपर्यंत हे संगम नदी जी आहे ती मात्र पोहोचलेली पाहायला मिळते। आणि इथं जर पाहिलं तर रात्री या ठिकाणी पूर येऊन गेलेला पाहायला मिळतो नदीला। त्यामुळे ही ओंडके जे आहेत ते मात्र इथे लाकडं आहेत ही येऊन सगळी साचलेली पाहायला मिळते। सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदीकाठच्या किनारी जे राहणारे नागरिक आहेत त्यांना मात्र सतर्क राहण्याचा इशारा मात्र इथल्या प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।